कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महायुतीची। ठाणे महापालिका निवडणुकीवरून महायुतीतच खटके उडतायत। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत एकला चलोरेचा नारा देण्यात आला। त्यानंतर भाजपच्याही पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्यात भाजपचाच महापौर आणि स्वबळाची भाषा करण्यात आली। महायुतीतच ठाण्यापासून चकमकीला कशी सुरुवात झाली पाहूया। महायुती झाली तर महायुती म्हणून लढण्यात, वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय, सत्ता आणतोय, आता सुद्धा आमची तयारी आहे। आपण गाफील राहता कामा नये। भाजपचा महापौर या महापालिकेमध्ये होण्यासाठी जोर लागला। ठाणे महापालिकेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीमध्ये उघडपणे खटके सुरू झाले। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि जिल्हा प्रमुख नरेश मस्केंनी बैठक घेतली, ज्यामध्ये माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकला चलोरेचा नारा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाण्यामध्ये भाजपची देखील बैठक झाली। या बैठकीतून महापौर भाजपचा आणि चप्पा चप्पा भाजपचा असा नारा देण्यात आला। शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीतून माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह केला। शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत भाजपवरून नाराजीचा सूर उमटला। भाजपचा महापौर होणार या भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या वक्तव्यावरून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच भाजपचे मंत्री गणेश नाईक ठाण्यामध्ये घेत असलेल्या जनता दरबारावरून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नरेश मस्केंनी कुरघोडी आहेच हे मान्य करत महायुती झाली तर ठीक नाही तर वेगळे लढणार असं म्हटलंय। तर भाजपनं देखील गाफील राहणार नाही असं म्हणत पुन्हा ठाण्यामध्ये भाजपचाच महापौर होणार असा पुनरुच्चार केला। युती जरी असली तरी लोकल लेवलला प्रत्येक जण आपला प्रत्येकाचा पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो। त्या कुरबुरी आहेत त्या ठिकाणी मांडल्या, अर्थात त्यांना समजवण्याचं काम आम्ही नक्कीच करू। महायुती झाली तर महायुती म्हणून लढण्यात, वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय, सत्ता आणतोय, आता सुद्धा आमची तयारी आहे। युती म्हणून निर्णय घेणं हे नेत्याचं काम आहे आणि आमच्या पक्षात नेत्याचा आदेश मानला जातो। त्यामुळे नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बंधनकारक राहू। पूर्वी देखील युती झालेली नाहीये, अनेक वेळा झालेली नाहीये आणि त्यामुळे आपण गाफील राहता कामा नये। निश्चितपणे आमचा कार्यकर्ता जो आहे तो सजग आहे। भाजपचा महापौर या महापालिकेमध्ये होण्यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या इच्छेला अनुसरून काम करेल आणि त्या ठिकाणी जोर लागेल। मला वाटतं जनता ठरवेल ठाण्याचा महापौर कोण असावा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकास कामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा जिल्हा। गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यात एकत्र युती म्हणून सत्तेत असताना शिवसेना आणि भाजप मुंबईप्रमाणेच ठाण्यातही स्वतंत्र लढले। ठाण्यामध्ये महापालिकेच्या 131 जागांपैकी शिवसेनेनं 67 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं। 34 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी होती, तर भारतीय जनता पार्टी तिसऱ्या क्रमांकावर गेली। भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले होते। पण आता परिस्थिती बदलली आहे, शिवसेनेमध्ये फूट पडली आहे। त्यातच मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये सुद्धा महापौर पदाच्या इराद्यानं भाजपनं देखील स्पष्ट बहुमताचा अबकी बार 70 पारचा नारा दिला। ठाण्यामध्ये भाजपच्या बैठकीत महापौर आणि चप्पा चप्पा भाजपचा असा नारा देण्यात आला। माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी आपापल्या प्रभागाला तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या। महायुतीमध्ये एकत्र असलो तरीही ठाण्यामध्ये महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्व लढायची आहे असं ठरल्याचं सूत्रांची माहिती आहे। सर्व प्रभागातील इच्छुकांचे भाजपकडून फॉर्म भरून घेण्यात आल्याचं कळतं। ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। शिंदेंचे मंत्री उदय सामंतांनी भाजपच्या केळकरांची उंची काढली।
धक्क्यावर ठाणे कुणाची जहांगीरी नाही असं म्हणत उंचीला योग्य वेळी उत्तर देणार असा इशारा केळकर यांनी दिला. काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदे साहेबांच्या उंचीचं आहे का, की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे, की अजितदादांच्या उंचीचं आहे, हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाहीत. कोणाची जहागिरी नसते. संबंध ठिकाणी हे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवल्यावर पदाधिकाऱ्यांनी जायला पाहिजे. आणि निश्चितपणे जनता यावेळेला आपल्याला योग्य तर ठरवलेलं दिसणार आहे. आणि उंची बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ. भाजप आणि शिंदेचे पदाधिकारी स्वबळावरून आक्रमक झाले असले तरी नेत्यांचे सध्या आस्ते कदम दिसतायत. स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे, परंतु शेवटी निर्णय आहे जो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही स्वतः आम्ही मिळून घेऊ. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात. पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ. महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये. महायुतीत खडा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये. आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना कुठलंही असं तुम्ही प्रचाराच्या वेळी, प्रसाराच्या वेळी, समोर निवडणुकीमध्ये आले असताना कुठेही त्या ठिकाणी चुकीचं वागायचं नाही. ठाण्यामध्ये खटके उडायला सुरुवात झालेली असतानाच मुंबईकडे शिंदेंच्या शिवसेनेनं मोर्चा वळवला. मुंबईमध्ये महापौर शिवसेनेचाच असे पोस्टर शिंदेंच्या शिवसेनेनं लावले. वांद्र्यामध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरवर शिंदेंचा फोटो असून मुंबई महापालिकेची देखील इमारत आहे आणि यंदा महापौर शिवसेनेचाच असा ठळक मजकूर त्यावर आहे. मुंबईमध्ये महायुती म्हणूनच लढणार हे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंनी म्हटलं, पण ठाण्यामध्ये तसं होईल असं तुर्तास तरी दिसत नाही. ठाण्याहून गणेश थोरातसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.